काल लोहगडावर घडलेल्या एका घटनेने मला खूप अस्वस्थ केलं. 24 वर्षांचा केतन अग्रवाल. काही महिन्यांनंतर त्याचं लग्न होणार होतं. घरात लग्नाची तयारी सुरू होती. उदयपूरमध्ये पॅलेस सुद्धा बुक झाला होता. भविष्यासाठी हजारो स्वप्न रंगवली गेली होती. पण 18 जूनला तो आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर गेला आणि काही क्षणात सगळं संपलं. 350 फूट खोल दरी आणि एक कुटुंबाची स्वप्न कायमची तुटली. मित्रांनो, ही गोष्ट फक्त केतनची नाही, ही गोष्ट आपल्यापैकी कोणासोबतही होऊ शकते. कारण ट्रेकिंग करताना मृत्यू नेहमी मोठ्या चुकीमुळे होत नाही, तर तो होतो एका छोट्याशा दुर्लक्षामुळे. नमस्कार, मी डॉक्टर गोरे, तुमचा ऑनलाईन फॅमिली डॉक्टर. आज डॉक्टर म्हणून तुम्हाला ट्रेकिंग मधील 5 प्राणघातक चुका सांगणार आहे. पहिली चूक, फोटोसाठी जीव धोक्यात घालणं. आजकाल लोक दृश्य बघण्यापेक्षा दृश्यात स्वतःला जास्त दाखवण्यात व्यस्त असतात. एक पाऊल मागं, एक चुकीचा अँगल आणि आयुष्यभरासाठी अंधार. दुसरी चूक, कड्याच्या टोकावर उभं राहणं. लोहगड असो, राजगड असो किंवा कोणताही किल्ला, निसर्गाला तुमचा आत्मविश्वास दिसत नाही, त्याला फक्त गुरुत्वाकर्षण माहिती असतं. तिसरी चूक, ओल्या दगडांवर विश्वास ठेवणं. पावसाळ्यात दगडांवरचं शेवाळ दिसत नाही, पण एकदा का पाय घसरला तर शरीर 350 फूट गोल दरीत पडताना कोणते अवयव असतील याची शाश्वती नसते. डोक्याला मार, मेंदूमध्ये रक्तस्राव, स्पायनल कॉर्ड इजा, अंतर्गत रक्तस्राव, हे सगळं काही सेकंदात घडू शकतं. चौथी चूक, योग्य शूज नसणं. लाखो रुपयांचा मोबाईल असतो, पण ट्रेकिंगसाठी योग्य ग्रिपचे शूज नसतात. हे फार चुकीचं आहे. आणि 5वी सर्वात मोठी चूक, मला काही होणार नाही. अपघात होणाऱ्या जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला पडण्याच्या 10 सेकंद आधी हेच वाटतं की मी सुरक्षित आहे, पण अपघात परवानगी घेऊन येत नाही. मित्रांनो, आज मी घटना व्हायरल करण्यासाठी सांगत नाही. आज मी घटना सांगतोय कारण कदाचित हा व्हिडिओ पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. तुम्ही ट्रेकला जा, निसर्गाचा आनंद घ्या, फोटो काढा, व्हिडिओ बनवा, पण घरी तुमची वाट पाहणारे लोक आहेत हे कधी विसरू नका. कारण थरार काही सेकंदाचा असतो, पण तुमच्या जाण्याचं दुःख तुमच्या कुटुंबासाठी आयुष्यभराचं असतं. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.